2016ला सद्गुरू स्वामी सखा यांनी या स्थानाची निर्मिती केली। याला श्री गुरु पद्म असं नामविधान दिलं गेलेलं आहे। या ठिकाणी गोशाळा आहे। त्यासोबत आपण आता 12 मारुतीचं स्वरूप आणि सप्तचिरंजीव स्वरूप या ठिकाणी स्थापित करतोय। हे पोखरी आणि तांडा या गावाच्या मध्यावर्ती हे स्थान निर्माण झालेलं आहे। अतिशय आध्यात्मिक उपासना क्षेत्र म्हणून हे आध्यात्मिक लोकांसाठी, उपासक लोकांसाठी परिपूर्ण पर्वणी आहे। तर या कार्यसोहळ्याला आवर्जून सर्वांनी उपस्थित राहावे। या ठिकाणी सगळे भाविकगण जमलेले आहेत। विशेष कार्य म्हणजे आपण भारतातील पहिलं वाल्मिक ऋषींनी आनंद रामायणामध्ये उल्लेख केलेलं 12 मारुतींचं या ठिकाणी स्वरूपामध्ये प्राणप्रतिष्ठा करतोय। त्यासोबत श्रीराम दरबार, त्यासोबत सप्तचिरंजीव ही भारतातलं पहिलं स्थान आहे आणि त्यासोबत पशुपतीनाथ भगवान जे नेपाळचे आहेत त्यांच्या प्रतिकृतीमध्ये कलशाची स्थापना आपण करतोय। हा सगळं कार्यसोहळा आजपासून 14, 15, 16, 17 या 4 दिवसामध्ये परिपूर्ण संपन्न होत आहे। तरी सर्व ग्रामस्थ, नागरिक आणि भक्तांना आव्हान आहे की या 4 दिवसीय कार्यसोहळ्याचा परिपूर्ण आनंद यथेच्छ सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी घ्यावा। जय श्रीराम।